श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य दैन्य या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती। पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती। काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले मोहळा माझी। वास्तव करिता पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृक्त। अल्पमती गेवी वर्णू सवे घेऊन स्वामींची टोळ जाती। अक्कलकोटासी अर्घ मार्गावरून टोळांसी, मागे परतणे भाग पडे। टोळ गेली या परतुनी, स्वामी चालले उठवणी। वर्जिले सवेकरांनी मत परिणच मानिले, त्या तेथोनी निघाले अक्कलकोटा प्रती आली। ग्रामाद्वारी बैसली येथे राजू चैन्य, तेथे एका विध होता तो करीत यांची थट्टा। परी काही चमत्कार पाहता मासिद्ध समजला, पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळाप्पाच्या गृहापती। स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर। योग योगाधिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते। त्यांनी देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती। तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंदाला बहुसाळ, तेपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारे। दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राज्यपद अधिकारी मालोजी राजे गादीवरी। दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असती जे, चोळाप्पाचे गृहापती आली कोणी एक यती। लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली लोका माझी पसरली माता। रूपासी कळला वृत्तांत, की आपल्या नगरात येती विख्यात पातले। वार्ता ऐसी ऐकूनी राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले। परी आम्हा श्रुतपायी आजवरी नाही झाले, आता जाऊन लवलाई भेटू तया येतीवर। परी जे केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मुर पुढे ठेवली। सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची। खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारे। अभक्ती पळून गेली दुरी, जगचरणी भक्ती जडली ते। सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली। सोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नुपी राया। इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध। प्रेमळ भक्त परिशोध तृतीयोध्याय गोडा। श्री स्वामी राजार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभम भवतु। इति स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय।